गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? परत एकदा मी सुनीता येडके, शोभा येडके, हे दोन्ही नावं माझीच आहेत. तुमचं खूप 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 स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि कुणी बघो नाही तर नाही बघो, मी आता माझी स्टोरी सांगणार आहे तर मी सांगणारच. आज ना उद्या मला पूर्ण खात्री आहे की कधी ना कधी तर माझे व्हिडिओ तुम्ही बघाल म्हणून. आणि आधी मी चुका करत होते, व्हिडिओ बनवून डिलीट करत होते. आता मी त्या चुका करायच्या नाही तसं ठरवले. मग ते मला म्हणजे काय म्हणतात त्याला, यश मिळो नाहीतर नाही मिळो, एखाद दुसऱ्याने जरी माझी स्टोरी बघितली आणि त्यातनं जर काय म्हणतात ते थोडंसं का प्रेरणा घेतली तरी काही हरकत नाही. आणि खरोखर बघा, मी जे भोगले सोसले ते त्याचा काही जास्त मोठेपणा नाही आहे, कारण परिस्थिती सगळं शिकवते. ज्यावेळी तुम्हाला एकटं राहायला लागतं, आता मी या घरात एकटी आहे, कुणाला वाटणार नाही, कुणाला वाटेल की खोटं बोलत्या, त्यांचा प्रश्न आहे. मी एकटी आहे, मला माहिती आहे. हां, मला मदत करणारे आहेत, नाही असं नाही. माझा भाऊ आहे, म्हणजे अगदी कॉलेजच्या ह्याच्यापासून मला त्या भावानं खूप मदत केलं आहे. खूप म्हणजे खूप जास्त. माझ्या म्हणजे आधी वडील होते तेव्हा पण वडील म्हणजे काय तर माझ्यावर कुठलं पण संकट होते, सगळ्यात पहिल्या नंबरला तो माझ्याबरोबर असतो आहे. आणि माझा सक्का भाऊ पण आहे, नाही असं नाही, माझा सक्का भाऊ पण एक आहे, तो पण असतो आहे. हे दोघं भाऊ आहेत, ते मला सगळ्यात जवळचे आहेत, सगळ्यात म्हणजे मदत जास्त करतात. आणि मला मैत्रिणी आहेत, अशा काही 4-5 मैत्रिणी आहेत ज्या मला दुःखाच्या वेळी तर कायम माझ्यासोबत असतात, कायम. त्यातली एक मैत्रीण अशी आहे, तिच्या घरी म्हणजे दोघींच्या घरी पण मी राहते. आणि एक माझी माहेरची जी बालपणाची मैत्रीण आहे, तिच्या घरी तर मी कायम हक्कानं राहते. त्यामुळं मला कसं आहे, माहेर नाही, आईचं घर नाही असं वाटतच नाही. कारण त्या मैत्रिणीची आई आहेत का नाही, त्या मला एका मुलगीसारखं वागवतात, एका मुलगीसारखं. इवन म्हणजे त्यांना जास्त हे करणार नाहीत, त्यांची एवढी काळजी घेणार नाहीत, माझी काळजी घेतील. मग त्यावेळी थोडंसं माझ्यावर म्हणजे हे करतात, काय म्हणतात तो, प्रेमयुक्त राग व्यक्त करतात. खूप छान वाटतं, खरोखर इतकं छान वाटतं ना. माझं आयुष्य काही नसून सुद्धा मस्त असं आहे. या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांनी मला कधी बहिणीची जाणीव होऊ दिली नाही. माझ्या बहिणी सख्या बहिणी आहेत, पण त्यांची मला कधीही आठवण येत नाही. त्या जरी त्यांना वाटत असेल की हिला आम्ही किंमत देत नाही, अगं गेला तुम्ही उडत. कारण माझ्या इतक्या जवळच्या, इतक्या चांगल्या माझ्या मैत्रिणी बहिणीच्या पेक्षा पण जास्त आहेत त्या. मला रक्ताचीच नाती असायची काही गरज नाही. आणि त्यांच्या मी कधीही मिंद्यात कुठल्याच नाही, समजते तुम्हाला. मी कुठल्याही तुमच्या मिंद्यात नाही, त्यामुळं तुम्ही गेला उडत. मला अभिमान आहे माझ्याबरोबर अशी माणसं आहेत. खरोखर खूप छान मैत्रिणी आहेत मला. आणि तुम्ही जरी माझी स्टोरी ऐकला तर तुम्हाला पण त्याचा हेवा वाटेल. अशाच आहेत माझ्या मैत्रिणी, एका सख्या बहिणीपेक्षा जास्त. दिवसातनं 4-4, 5-5 वेळा मला फोन करून एकटी राहते म्हणून काळजीनं फोन करतात त्या, की एकटी राहते का फोन केली नसेल, का फोन उचलली नसेल. मी जर नाही फोन उचलला तर सगळ्यांना फोन करून विचारतील, ती कुठं आहे बघा, तिनं फोन का उचलली नाही बघा. मला आता हसू येते. परवा तर काय झालं, मी एकटी चाललेले पुण्याला, आणि एकटी चाललेले असं म्हणजे मी आजारी होते. मग माझी मैत्रीण आहे राणी म्हणून, म्हणजे ती माझी बालमैत्रीण आहे, तिची बहीण आहे. आणि तिचा फोन रात्री 11 वाजता आला, तर त्यावेळी पण मी आजारी होते ना. अचानकच मला ताप आला शनिवारी रात्री, आणि रविवारी सकाळी मी उठून म्हणजे
परत मी गाडीला म्हणजे इथनं आता पुण्यातनं जायचं सांगलीपर्यंत म्हटलं मला जरा टेन्शन होतं. मग मी काय ह्याच्यात फोन नाही उचलला. मग ती फोन का उचलली नाही, रात्री तिला ताप आलेला म्हणून तिनं एवढं सगळ्यांना फोन केली. तिला फोन तिनं फोन का उचलली नाही म्हणून. मग माझा इथला भाऊ आहे तो म्हटला ती चालली आता म्हटला सांगलीला दवाखान्यात दाखवल तिथं जाऊन आणि उचलल थोड्या वेळानं फोन, रस्त्यात आहे त्यामुळे उचलली नसेल. झालं पूर्ण माझ्या आईपर्यंत फोन केला की ती एकटी गेल्या, तिला ताप आलाय, केवढं सगळा दंगा. मी तर म्हटलं अगं म्हटलं मी एकटी गेलेली, पण मी काय तर झालं तर मी सांगितलं असतं की तुम्हाला फोन करून. मी व्यवस्थित होते. 2-3 रविवार असल्यामुळं 2-3 ठिकाणी मला काही डॉक्टर सापडले नाहीत. त्यामुळं मग मी शेवटी असंच म्हणजे कोणतं ते हॉस्पिटल आपलं भारतीला गेले. भारतीमध्ये पण एक नाही, मी एकटी असल्यामुळं त्यांनी एकटी पण होते आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते. आहे ते आहे, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून सगळे काळजी करत होते. मग पैसे नाहीत त्यांनी ॲडमिट करून घेतलं नाही. मी सरळ सांगितलं ना टेस्ट वगैरे करायला लागतील, ॲडमिट करायला लागेल, कोणतर तुमच्याबरोबर पाहिजे असं म्हणा लागलेत. मी म्हटलं माझ्याकडे बरोबर कोण नाही आत्ता. तर मग परत मी काय केलं, तिथनं रिक्षा बोलवली. परत रिक्षा बोलवून मी सिव्हिलला गेले. तोपर्यंत पण मी कुणाला फोन केले नव्हते. सिव्हिलमध्ये गेले. मग मला वाटलं तिथं पण कसं म्हणजे ट्रीटमेंट देतील आणि सोडून देतील. मग सिव्हिलला गेले तर त्यांनी काय पहिल्यांदा एक्सरे केले. माझ्या पायाला इन्फेक्शन होतं ना, पायाचे एक्सरे केले. पोटात दुखत होतं, पोटाचा सोनोग्राफी केला. इमर्जन्सीमध्ये ते काळजी घेतात काय खूप, सिव्हिलला असं वाटतं सगळ्यांना, पण खूप काळजी घेतात सिव्हिलला. मग सोनोग्राफी केली आणि नंतर परत माझा BP बघितला तर BP माझा हाय होता. तापात BP वाढलेलाच असतोय ना, आणि माझं ते BPची गोळी आहेच त्यामुळं काय BP वाढलेला होता. मग त्यांनी परत मग मला विचारलं की तुमच्याबरोबर कोण आहे, तुम्हाला ॲडमिट करायला लागणार आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, मी होते ॲडमिट. मला म्हटले नाही नाही तसं नाही, तुमच्याबरोबर कोणतर पाहिजे की म्हटले. मी म्हटलं आत्ता तर कोणी येण्यासारखं नाही, कारण मी तर अजून कोणाला सांगितलं नाही, माझ्या भावाला पण माहीत नाही मी इकडं आलेले आणि काय करणार होता. आता म्हटलं काय करणार, कोण नाही म्हटल्यावर ते पोलिसांना बोलवायला लागेल, हे लागेल. म्हटलं पोलिसांना आता मलाच काय प्रोसेस माहीत नाही. मग परत मी भावाला फोन केला 11 वाजता रात्री, भीत केला. कारण का नाही भावाला दिवसभर मी सांगितलं नाही मी या लागलोय किंवा मी दवाखान्यात दाखवायचं आहे मला, मी आजारी आहे. मी फोनच केला नव्हता हो. झालं मला वाटलं आता भाऊ आता ओरडतोय मला, काही खरं नाही माझं. कुठलाही भाऊ ओरडेलच हो अशा, म्हणजे अशा वागण्याला काय म्हणायचं सांगा. मग ठीक मी फोन केला भीत मी म्हटलं मी सिव्हिलमध्ये आहे आणि त्यांनी मला ॲडमिट करायचं. सिव्हिलमध्ये आहेस सांगायचं तर सकाळपासनं. मग मी म्हटलं नाही, मला वाटलं काय औषध वगैरे घेऊन सोडून देतील म्हणून मी नाही सांगितलं. आणि कसलं माहिती आहे काय, मग भाऊ म्हटला तिथं कोण आहे दे त्यांच्याकडं. मग तिथं ते सर होते, त्यांना दिला. सर ते म्हणा लागले तुम्ही येणार आहे का, नाहीतर नाही आला तर मला पोलीस बोलवा लागतील. तर माझा भाऊ म्हटला नाही नाही म्हणला मी अर्ध्या तासात येतोय, अर्धा तास लागेल गावाकडं यायला. मग तो गावाकडं येईपर्यंत अर्धा तास मला तिथं म्हणजे इमर्जन्सीच्या तिथंच बेडवर म्हटली इथं झोपा निवांत तोपर्यंत. मग अर्ध्या तासानं ती भावाला आणि त्यानं ॲडमिट केला. मग मला उलट्या वगैरे होत होत्या ना, तर भाऊ माझा खरोखर मला त्यावेळी वाटलं आपण किती मोठी चूक केली. सांगायला पाहिजे ना, अशा वेळी सांगायला पाहिजे. मित्रांनो खरोखर सांगते, कुणाला जर असं झालं तर सांगत जावा, कारण मी चूक केल्या. मला परत लक्षात आलं की आपण असं नाही करायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं की मला म्हणजे मी आलो आहे आणि दवाखान्यात आहे. म्हणजे त्यांना काय वाटणार, मी पुण्याला असते त्यामुळं ते असं म्हणजे हे होणार ना, निष्काळजी असणार ना. आणि अचानक मी असं फोन केल्यानंतर जरा वाईट पण वाटणारच की माणसांना, कारण ही चुकीचंच आहे. मला पण वाटणार ना, सकाळपासून सांगितली नाही ना आत्ता सांगायला लागले अचानक कसं जाणार मी, असं वाटणार ना, कुणाला पण वाटणार ते. तरी पण माझा भाऊ आला आणि मला ॲडमिट केलं. मग मी 2-3 दिवसांनी व्यवस्थित होऊन परत पुण्याला आले. ज्यांनी माझे व्हिडिओ बघितलेत त्यांना माहीत असेल. तर मी
एकटीच जाते येते आणि हँडिकॅप असून सुद्धा मी एकटी प्रवास करते. मला त्याचा गर्व आहे. एकटी राहते. चला पुढं पण आपण आपली स्टोरी सांगूया. आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला शेअर पण करा.